सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधूरा आहे या स्टोरीचे 48 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता सगळे परतीच्या प्रवासाला निघाले आणि रोहितच्या गाडीमध्ये राणी झोपली. आधी ती रोहितच्या खांद्यावर मान ठेवून झोपली आणि काही काळानंतर त्यानं बघितलं तर राणी त्याच्या मांडीवर झोपली होती. रोहित झोपेत होता, त्यालाही काही नाही वाटलं, पण जशी त्याला जाग आली तसं तिच्या स्पर्शानं त्याच्या छातीत धडधडू लागलं आणि तो तिला उठवूसुद्धा शकत नव्हता. रात्रीचे बरेच वाजत आले होते आणि तो ड्रायव्हरला म्हणाला, ड्रायव्हर अजून किती लांब आहे घर? आणि ड्रायव्हर म्हणाले, झालं सर, फक्त 10 मिनिटात येईल. आणि रोहित मनाशी म्हणाला, मग ठीक आहे, 10 मिनिटे तिला झोपू द्यावी असं म्हणून तो नाईलाजानं गप्प बसला. पण आता रोहितला त्याचे हात कुठे ठेवावे हे कळेना आणि त्यानं दोन्ही हातांची घडी घातली तरीही जमेना. राणीचं डोकं मध्ये यायचं. एक हात खाली ठेवला पण दुसऱ्या हाताची अडचण आली. तो हात नेमका राणीच्या अंगावर जात होता आणि रोहितनं तो हात डोक्याच्या वर घेतला आणि मागं ठेवून बसला. पण रोहित कुमारनं जागेपणी तरी राणीला हात नाही लावला. आणि असला कसला प्रामाणिकपणा होता त्याच्या अंगात कुणास ठाऊक, जे स्वतःच्या बायकोला सुद्धा हात लावत नव्हता. मग आता घर आलं. सगळे पेंगुळलेले होते. राणी मात्र खरंच गाढ झोपली होती आणि रोहितनं तिला उठवलं पण ती उठेना. आणि जानकी म्हणाली, रोहित, अरे तिला उचलून घे आणि बेडरूममध्ये घेऊन जा. आणि रोहित म्हणाला, अगं आई, उठेल ना ती काय लहान आहे का? राणी, उठ राणी, असं म्हणून त्यानं तिला हलवलं. राणी आता उठतच नव्हती आणि आता सगळेच त्या दोघांना मागे ठेवून घरात गेले. रोहितनं राणीच्या तोंडावर पाणी शिंपडलं आणि राणी, काय झालं, पाऊस आला का, असं म्हणून बावचळून खडबडून जागी झाली. आणि रोहित म्हणाला, पाऊस नाही आला वेडपट, उठ लवकर आणि माझी मांडी सोड, असं तो तिला म्हणाला. आणि राणी झोपेतच म्हणाली, काय सर तुम्ही पण, असं म्हणून तिनं पुन्हा त्याची मांडी पकडली. आणि आता काय करायचं हे त्याला कळेना. आणि शेवटी आता रोहितनं तिला कशी बशी बसवली आणि मिठीतच उचलून घेतली आणि बेडवर आणून ठेवली. आणि तिच्या बाजूला बेडवर झोपताना नेमकं तिचं मंगळसूत्र रोहितच्या शर्टच्या बटनात अडकलंच. आणि हिसका बसून तिचं मंगळसूत्र तुटू नये म्हणून रोहित पुन्हा तिच्याजवळ खेचला गेला आणि तिच्या ओठांच्या अगदी जवळ त्याचे ओठ होते. आणि रोहित राणीच्या ओठांकडे टक लावून बघायला लागला. तिचे नाजूक निमुळते गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ होते. आणि नाही म्हटलं तरी त्याच्यातला पुरुष त्याला मोहात पाडत होताच, पण त्यानं स्वतःवर संयम ठेवला, डोळे झाकून घेतले. आणि काय करावं, ते मंगळसूत्र त्या बटनमधून त्याला काढता येईना. तिचं मंगळसूत्र काढावं म्हटलं तरी शक्य नव्हतं. शेवटी रोहितनं कसा बसा त्याचा शर्ट डोक्यातून काढला वरती हात करून आणि तसंच तिच्या छातीवर ठेवला शर्ट मंगळसूत्रासोबत आणि पलीकडे जाऊन झोपला उघडाच. त्यालाही आता खूप कंटाळा आला होता. तो गाढ झोपला आणि जेव्हा सकाळी सकाळी राणीला जाग आली तेव्हा तिने डोळे उघडले आणि तिच्या अंगावर तिला जड काहीतरी जाणवलं. आणि तिने डोळे उघडले तर रोहितचा हात आणि रोहितचा पाय राणीच्या अंगावर होता. आणि हे कसं काय झालं? आज हा सैनिक सावधान अवस्थेत झोपला नाही वाटतं, असं तिला वाटत होतं. पण कंटाळा आल्यामुळे तोही बेफिकीरपणे झोपला होता, हातपाय पसरून. आणि अशा प्रकारे राणीला मिठीत घेऊन झोपला होता. आणि आता राणीला त्याची ती मिठी सोडू वाटेना. इतके दिवस एका बेडवर झोपून ज्याची ती वाट बघत होती तो क्षण आज आला होता. आणि असं कसं होईल? इतक्या जवळ झोपूनही दोघांच्या मध्ये कसलंही पार्टिशन नसताना टच न होणं शक्यच नव्हतं. पण रोहित त्याच्या मेंदूला रोज पटवून द्यायचा की तुला नीट झोपायचं आहे, त्यामुळे त्याचा टच होत नव्हता. रात्री मात्र त्यानं असं काहीच त्याच्या मेंदूला बजावलं नव्हतं. आणि राणीनं आता
त्याच्या उघड्या पिळदार शरीरयष्टीकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरून तिची शांत हळूवार नजर फिरायला लागली. तिची चांगली झोप झाली होती आणि आता ती पूर्ण जागी होती. मग त्याच्या कपाळावरून, त्याच्या धारदार नाकावरून तेजस्वी डोळे आणि कोरलेली ती मिशी आणि दाढी, आणि किती हँडसम दिसत होता रोहित. राणीनं आता त्याचा पाय तिच्या पायावर होता म्हणून थोडासा बाजूला सरकवला. तसं रोहितनं आणखीन तिच्या कोमरेभोवती हात टाकून तिला जवळ ओढून घेतली आणि पुन्हा अंगावर पाय टाकला आणि झोपला. आणि आता मात्र राणीला खूप काही काही व्हायला लागलं. तिच्या अंगामध्ये प्रणयाचे असंख्य नाग डसायला लागले आणि शरीर इतकं पेटून उठायला लागलं, अगदी जंगलात लागलेल्या वणव्यासारखं. तिला श्वासही घेणं मुश्किल झालं होतं त्याच्या इतक्या जवळ असल्यानं. आणि हे काय, त्याचा शर्ट इथे कसा, असा तिनं विचार केला. आणि मग तिच्या लक्षात आलं की मंगळसूत्र अडकलं आहे. रात्रीचं तिला काही आठवत नव्हतं, पण आता तिला मोह झाला होता त्याच्या गालाला हात लावण्याचा, त्याच्या छातीवर डोकं टेकवण्याचा. आणि राणी हळूच त्याच्या दिशेनं कूस वळवून झोपली. आणि जशी तिची हालचाल झाली तशी पुन्हा रोहितनं तिला आणखीन जवळ ओढून घेतली आणि झोपला. आणि आता राणीला काय करावं ते कळेना. दोघांचीही छाती एकमेकाला भिडली होती आणि राणीचे वेगात वाढणारे श्वास रोहितच्या छातीवर आदळत होते. आणि आता राणीला तो खूप हवासा वाटत होता. आणि काल सकाळी चुकून त्याच्या गालावर केस झाला आणि आता तिला मोह झाला त्याच्या ओठांना किस करण्याचा. आणि धडधडत्या छातीने राणीने ते धाडस करायचं ठरवलं. आणि ती तिचे ओठ त्याच्या ओठांच्या दिशेने घेऊन निघाली. तशी रोहीची झोप चाळवली आणि राणी घाबरून तशी डोळे झाकून पडली. आणि आता तो जागा झाला. आणि त्यानं तिला त्याच्या मिठीत बघितले आणि बापरे, रोहित खूप खूप घाबरला. तो उघडा होता आणि राणी त्याच्या मिठीत होती. तिचं डोकं त्याच्या हातावर होतं आणि त्याचा हात तिच्या अंगावर आणि पायही अंगावर. आणि अरे देवा, हे झोपेत झालं. आणि राणीनं बघितलं तर भलतंच काहीतरी समजायची आणि गैरसमज करून घ्यायची असं त्याला वाटलं. त्यानं क्षणभर तिच्या चेहऱ्याकडे बघितलं, पण तिनं झोपेचं सोंग घेतलं होतं आणि ती शांत पडली होती. तिचे मंद श्वास त्याच्या छातीवर गळ्यावर आदळत होते आणि त्याला उत्तेजित करत होते. त्यानं आता ती उठायच्या आत हळूच तिला हातावरून बाजूला केलं आणि उठून बाथरूममध्ये गेला. आणि काहीच झालं नाही असं त्यानं दाखवलं. आणि जसा तो गेला तशी राणी डोळे उघडून हसली आणि चेहऱ्यावर हात ठेवून खूप खूप लाजली. आणि कधी त्याचं मनपरिवर्तन होईल आणि त्याला एखादी मुलगी आवडू लागेल, आणि कधी त्याला त्याची बायको हवीशी वाटते, असा विचार करत होती राणी. आणि मनात म्हणाली, पण मी वाट बघणार. तुम्हाला बायको नकोय ना, आणि तरीही चांगल्या नवऱ्याची कर्तव्य पार पाडता का? काल मी अंगठी विसरली तरीही मागून घेऊन आलात. मला ओरडा केला तुम्ही, पण असू द्या, तोही तुमच्या प्रेमाचा भाग आहे असंच मी समजते. आणि आता फक्त नवऱ्याची कर्तव्य नाही तर एक चांगला नवरा मी तुम्हाला बनवणार म्हणजे बनवणार, आणि माझ्याकडून प्रयत्न करणार असं तिनं ठरवलं. आणि आता तो बाहेर आला तर त्याला राणी बेडवर मंगळसूत्र आणि ते शर्टचं बटन यांची जुगलबंदी सोडवताना दिसली. त्यानं तिला बघितलं आणि काहीच घडलं नाही असं दाखवत राणीसुद्धा म्हणाली, सर हे कसं झालं? आणि रोहित म्हणाला, अगं ते रात्री. राणी हसली आणि म्हणाली, सर रात्री आपण इतक्याजवळ आलो होतो का? मला तर काहीच आठवत नाही. रोहितनं जीभ चावली आणि म्हणाला, ते ॲक्च्युली काय झालं, तू झोपेत होतीस आणि घरात येत नव्हतीस म्हणून मग मी तुला उचलून आणलं आणि त्यावेळी हे झालं. आणि तू कधी उठलीस? आत्ताच उठलीस ना? असं त्यानं तिला विचारलं, कारण त्यानं मारलेली मिठी तिला कितपत आठवते हे त्याला बघायचं होतं. आणि राणी म्हणाली, हो सर,
मी आत्ताच उठले आणि खूपच गाढ झोपेत होते का मी काल? रोहित म्हणाला, हो ना, तोंडावर पाणी मारलं तरी उठली नाहीस. आणि राणी म्हणाली, हो का, मला तर काहीच आठवत नाही. आणि रोहित म्हणाला, घोडे विकून झोपली होतीस, कशाला काय आठवेल, आता उठ, कॉलेज सुरू आहे आजपासून आणि मी निघालो माझ्या क्लासवर. असं म्हणून तो तयार होत होता तशी राणीसुद्धा खडबडून उठली आणि म्हणाली, अरे बापरे, आज कॉलेजचा पहिला दिवस आहे का? आणि सर, मी कशी येऊ, माझी रिक्षा आहे ना? रोहित म्हणाला, अरे बापरे, आता तू स्कूटीसुद्धा व्यवस्थित शिकली नाही आणि स्कूटी शिकून घेईपर्यंत तू एक काम कर, आपल्या गाडीने ये. राणी म्हणाली, ठीक आहे. आणि सर, तसंच जाऊ नका, मी पटकन नाश्ता करते. असं म्हणून राणी पटकन गेली, तयार झाली आणि दोघेही नाश्ता करायला बसले. आणि नाश्ता करून दोघेही आपल्या आपल्या मार्गानं कॉलेजला गेले. पण आता रोहितची गाडी पुढे होती, राणी पाठीमागे होती आणि त्याचे हवेवर उडणारे केस बघून राणीला तो तिच्या रिअल लाईफ हिरोसारखा वाटत होता. आणि ती आज त्यानं सकाळी सकाळी मारलेली मिठी आठवतच पूर्ण प्रवास करत होती. मग राणी आज तरी लवकर गेली कॉलेजमध्ये. सगळ्या पोरी लवकर येऊन बसल्या होत्या. 15 दिवसानंतर रोहित सरांना बघायला मिळणार होतं म्हणून. आणि पुन्हा चर्चा, आज रोहित सरांनी कोणता शर्ट घातला? आणि राणी आता त्या चर्चेत सहभागी होतच नव्हती, कारण ती तर वेगळ्याच स्वप्नात हरवली होती. मग रोहित आला, ग्रीन शेडचा शर्ट घातला होता त्यानं आणि त्याला तर सगळेच कलर छान दिसतात. तो आला तशी राणीसुद्धा थोडीशी लाजून उठली. आणि होमवर्कचा विषय नव्हताच, त्यामुळे रोहितनं पटकन लेक्चर घ्यायला सुरुवात केली. आणि तो बोलत असताना राणी एकटक त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती आणि गालात हसत होती. रोहित तिच्याकडे बघायचा आणि पुन्हा हिचं काय सुरू आहे, अशी माझ्याकडे एकटक का बघते, नक्कीच हिच्या मनात काहीतरी सुरू आहे असं त्याला वाटायचं. आणि राणीनं आता गालावर हात ठेवला आणि पुन्हा 2 बोटांनी तिचा ओठ दाबला. आणि हे बघून रोहितला काय करावं तेच कळेना. त्याचं लक्ष वारंवार तिच्याकडे जायचं आणि राणी दोन्ही बोटात ओठ पकडून पुढे ओढायची आणि जणू काही किस पाहिजे असा इशारा करायची. आणि रोहितला ते सगळं बघून खूप अस्वस्थ व्हायला लागलं आणि त्यानं पुन्हा एक खडू उचलला आणि तिला मारला. तशी राणी पुन्हा दचकून भानावर आली आणि तो तिला काहीतरी बोलणार इतक्यात कॉलेजचे प्राचार्य दारात आले आणि रोहितची परवानगी घेऊन म्हणाले, आत येऊ का? आणि आता त्यांच्यासोबत एक मॅडमसुद्धा होत्या. 27-28च्या आत बाहेर वय असेल त्यांचं. आणि रोहित म्हणाला, या सर. मग सगळ्यांनी त्या दोघांचंही वेलकम केलं आणि उभा राहिले. आणि ते प्राचार्य म्हणाले, या आहेत मिस मेघना मॅडम आणि त्या तुम्हाला रोज दुसऱ्या लेक्चरसाठी आल्या आहेत. आणि आणखीन एक त्यांची ओळख करून द्यायचं म्हटलं तर मेघना मॅडम माझी मुलगी आहे. तसे सगळे चकित झाले, कारण मेघना मॅडम म्हणजे दिसायला अगदी हिरोईनसारख्या होत्या. आणि रिकामी सोडलेले खांद्यापर्यंतचे रेशमी केस. आणि आज तरी मॅडमनी ड्रेस घातला होता. बोलायला वगैरे खूप छान वाटत होत्या. आणि आता रोज पोरींना रोहितकडे बघून टाईमपास असायचा आणि आता मुलांना काय, मेघना मॅडमचा टाईमपास झाला. मग प्राचार्यांनी गुलाबाचं फूल घेतलं आणि रोहितला म्हणाले, रोहित सर, तुम्ही मॅडमचं वेलकम करा आपल्या कॉलेजमध्ये. आणि रोहित म्हणाला, का सर, तुम्ही करा, मी कशाला? प्राचार्य म्हणाले, अहो तुम्ही बोर्ड मेंबर आहात आणि त्याची दुसरी ओळख म्हणजेच तो या कॉलेजचा मालक आहे. ही ओळख प्राचार्यांनी न सांगता फक्त बोर्ड मेंबर आहे असं म्हणून तुम्ही वेलकम करा असं म्हणाले. आणि मग रोहितने गुलाब उचललं, मेघनाकडे बघून थोडासा हसला आणि तिला गुलाब दिला. आणि रोहित आणि मेघनाची जोडी खूपच भारी आणि हटके दिसत होती. एकमेकांच्या तोडीस तोड सुंदर होते, उंचीला सुद्धा तसेच. आणि बहुतेक त्या प्राचार्यांचा हाच उद्देश होता. त्या निमित्ताने मेघनाला रोहितला दाखवायची आणि दोघांचं जुळलं तर जुळलं आणि आपली मुलगी सूर्यवंशींच्या घरची सून होईल, हा हेतू होता त्या प्राचार्यांचा. जिथं आपण नोकरी करतो तिथली मालकीण आपली मुलगी होईल
आणि आता मेघनाने फूल घेतलं आणि रोहितच्या हातात हात दिला आणि थँक्यू म्हणाली. त्यानं सुद्धा तिच्या हातात हात दिला आणि हसून वेलकम म्हणाला. पण हातात हात दिल्यानं त्याला काही वाटलं नाही. पण इकडं राणीचा मात्र जळून जळून कोळसा झाला होता. बायकोला खडू द्यायचा आणि दुसऱ्या बाईला फूल, तिला गुलाबाचं फूल. अशीच पद्धत आहे का यांची, असं म्हणून अल्लड राणी वैतागली होती. मग आता रोहितचं लेक्चर संपलं. लगेच मेघना आत शिरली आणि शिकवायला लागली. शिकवत होती छान, पण सगळ्यात जास्त लक्ष सारखं ड्रेसकडे, केसांकडे, मेकअपकडे असंच वाटलं राणीला. मग तो दिवस गेला. राणी घरी येऊन पुन्हा स्कूटी शिकायला लागली आणि संध्याकाळी रोहित आला. तसा राणीनं खडू हातात घेतला आणि खात बसली. रोहितनं तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, हे काय, तुला जेवण कमी पडते का म्हणून खडू खातेस का? आणि राणी म्हणाली, काय करू, माझ्या नवऱ्याने दिला ना खडू, आणि इतर बायकांना गुलाबाचं फूल. मला गुलाबाचं फूल दिलं असतं तर निदान गुलकंद तरी करून खाल्ला असता. रोहित हसला आणि म्हणाला, अच्छा, तुला त्याचा राग आलाय का? आणि तुझे काय चाळे सुरू होते मला कळेल का? राणी म्हणाली, कुठे काय? रोहित म्हणाला, राणी, मला फसवू नकोस. तू बोटांमध्ये ओठ पकडून काय सुचवत होतीस? राणी आता बिनधास्त म्हणाली, मला किस हवा होता, देणार का? आणि रोहित म्हणाला, काय? राणी, तू डोक्यावर पडलीस का? राणी म्हणाली, का? आता काय झालं? मी बायको आहे तुमची, तुम्ही माझा नवरा. नवरा होण्याची कर्तव्य पार पाडावी ना. रोहित म्हणाला, राणी, तू सरळ सरळ असं बोलतेस? म्हणजे तू आपण जे बॉन्डवर लिहिले ते तोडतेस का? राणी, माझ्याकडून अपेक्षा ठेवू नकोस. आणि राणी तोंड वाकडं करत म्हणाली, घाबरू नका, माझा ओठ दुखत होता म्हणून मी तसं करत होते. पण तुम्हाला काय वेगळं वाटतं हो? आणि रोहित रिलॅक्स झाला आणि म्हणाला, बावळट कुठली, कधी काय बोलेल कळणार नाही. आणि फ्रेश व्हायला गेला आणि राणी हसायला लागली. आणि असंच हळूहळू त्याला थोडं थोडं सुचवायचं आणि मला काय पाहिजे ते सांगायचं असं तिनं ठरवलं होतं. आणि एक दिवशी तो बॉन्ड फाडून टाकायचा. आणि मग असंच आणखीन 2-3 दिवस गेले. रोशन निघून गेला. लग्नासाठी सुट्टी टाकून येणार होता आणि त्याच्या लग्नाची शॉपिंग करायचं सुरू होतं. आणि आता हे लग्न मात्र जसं राहुलचं झालं तसं धूमधडाक्यात होणार होतं. सूर्यवंशींच्या फॅक्टऱ्यांमध्ये काम करणारी सगळी यंत्रणा कामाला लागली आणि जानकी म्हणाली, आपण सगळे उद्या शॉपिंगला जातोय. आणि राणी म्हणाली, मग सर, मला आज तुम्ही एक्स्ट्रा स्कूटी शिकवा, थोडंसं लॉंग जाऊया ना. रोहित म्हणाला, ठीक आहे. आणि ते दोघे थोडंसं ऑड साईडला जिथं जास्त लोक नसतात तिकडे निघाले. पण तरीही रोहितनं कोणी ओळखू नये म्हणून तोंडाला रुमाल बांधला होता. आणि नेमका तिथून सिद्धू निघाला. आणि स्कूटी शिकणाऱ्या राणीला बघून म्हणाला, काय मॅडम, तुम्ही इथेच कुठेतरी राहता वाटतं, आणि आज बरा तुमचा नवरा तुमच्यासोबत आहे. तसं रोहितनं दुसरीकडे बघितलं आणि राणी हसून म्हणाली, बहुतेक तुम्ही म्हणालात ना त्याला तुमच्या ताब्यात द्या, फटकवतो, म्हणून घाबरला असेल. सिद्धू हसला आणि मला चालतंय चांगलं आहे असं म्हणून निघून गेला. त्यानं रोहितला ओळखलंच नाही. आणि आता रोहित राणीला म्हणाला, चल राणी, पटकन घरी चल, गाडी सुरू कर. राणी म्हणाली, शिकूया ना सर अजून थोडंसं. आणि ती स्कूटी चालू करतच नव्हती. आणि आता पाठीमागं बसलेल्या रोहितने स्वतःच पाठीमागून स्कूटी चालू केली. पुन्हा तिच्या हातावर हात ठेवला, तिला चिकटला आणि स्कूटी चालवू लागला. आणि ती म्हणायची, नको जाऊया, आणि तो म्हणायचा, जाऊया. असेच दोघेही गडबडीत होते. आणि रोहितच्या तोंडाचा रुमाल सुटलाच होता. समोरून पुन्हा संग्रामराजे शिर्केची गाडी आली. आमदारकीचे फॉर्म भरले होते. त्यानं सुद्धा फॉर्म भरला होता आणि प्रचार जोरात सुरू होता दोघांचाही. रोहितही त्याच्या उमेदवाराचा प्रचार जोरात करणार होता आणि रोहित त्याच्या मार्गातला काटा होताच. आणि आणखीन बऱ्याच गोष्टींचा रोहितवरचा बदला घेण्यासाठी राजे शिर्केनं मुद्दाम त्याच्या गाडीला डॅश दिली. आणि भांडत स्कूटीवर जाणाऱ्या रोहित राणीचं लक्ष समोरच्या गाडीकडे नव्हतं आणि ते दोघेही गाडीवरून जोरात पडले. दोघांचीही एक बाजू पूर्ण सोलून निघाली आणि संग्राम हसूनच निघून गेला. रोहितनं आता पाठीमागं बघितलं त्याच्याकडे. त्याचा पाठलाग करून त्याला चांगला तुडवणारच होता रोहित, पण राणीला लागलं होतं म्हणून तो तिला घरी घेऊन आला. आणि म्हणाला, राणी, घरी कोणाला काही सांगू नको, नाही तर सगळे काळजी करतील. राणी म्हणाली, पण सर, तो आहे तरी कोण?
आणि रोहित रागात म्हणाला, आहे नाही, होता. आता तो संपला असं समज. आणि त्याच्या फोटोला चंदनाचा हार. आणि राणी तर आता फारच घाबरली रोहितचं बोलणं ऐकून. आणि हा किती रागीट आहे याचा तिला अंदाज आला. आणि त्यानं तिच्या डाव्या हातावर हात ठेवला आणि चल म्हणाला. तसं राणीला तिथं खूप दुखलं आणि तिचा पांढरा ड्रेस रक्ताळला होता. रोहितनं बघितलं आणि मला, अरे बापरे, तुला खूप लागला आहे, चल ड्रेस काढ, मला बघू दे. राणी म्हणाली, काय? नको सर, तुम्ही नका बघू, माझं मी करते. रोहित सिरियस होऊन म्हणाला, अगं बाई बघू दे, कसं बघणार आहेस, आणि मला मलम लावू दे. राणी तरीही लाजतच होती. रोहित म्हणाला, आता तू करतेस की मी करू? मला तुझी काळजी वाटते. आणि आता त्याचे ते शब्द ऐकले आणि राणी म्हणाली, बरं. आणि तिनं लाजत लाजतच तो ड्रेस काढायला सुरुवात केली. आणि हात हलवताना सुद्धा तिला दुखत होतं. तसंच रोहितला सुद्धा दुखत होतं, खूपच जोरात लागलं होतं मुक्का मार. आणि राणी पुन्हा म्हणाली, नाही सर, राहू द्या, आपण दवाखान्यात जाऊ. रोहित म्हणाला, मग तिथं डॉक्टर असतील, चालेल का, तेही पुरुष डॉक्टर. आणि राणी म्हणाली, नको नको, पुरुष डॉक्टरांपेक्षा नवरा परवडला. आणि तिनं तिचा ड्रेस वर केला खांद्यापर्यंत. तशी त्याला तिची ब्लॅक रंगाची ब्राची पाठीवरची पट्टी दिसली आणि रोहितनं लाजून डोळे झाकून घेतले. ती फार लाजून संकोचून म्हणाली, सर झालं का, बघितलं का, आता झाकू का? त्यानं तर आता काहीच बघितलं नव्हतं, लगेच डोळे झाकून घेतले होते. आणि तो तसाच घसा साफ करत म्हणाला, बघितलं, आणि खूप लागला आहे, आणि 1 मिनिट असं म्हणून त्यानं फर्स्ट एड बॉक्स आणला. कापसावर आयोडीन घेऊन डोळे झाकून त्यानं तिची जखम पुसून काढू लागला तो तिची जखम. आणि त्यानं जोरातच दाबलं. तसं चरचर करून राणी ओरडली. आणि तो म्हणाला, काय झालं? राणी म्हणाली, हळू करा ना, दुखतंय. आणि तो म्हणाला, सॉरी. मग आता त्यानं डोळे उघडे ठेवले आणि तिची जखम साफ करू लागला. खांद्यापासून कमरेपर्यंत पाठीचा अर्धा भाग इतका खरचटला होता. त्यालाही तसंच लागलं होतं. आणि तिची ती गोरी गोरी पाठ आणि ब्राची पट्टी बघून रोहितला खूप कसं तरी व्हायचं. पण आता काय करणार, नवरा बायको म्हणून हे दोघांनाच करावं लागणार होतं. पण तो कधी डोळे झाकायचा, कधी सगळे विचार झटकायचा, पुन्हा जखमेकडे बघायचा. आणि तो तिला म्हणाला, हे काढावं लागेल. राणी म्हणाली, काय? रोहित म्हणाला, तुझी ब्रा. तसं राणीच्या काळजात धस्स झालं आणि तिनं समोर डोळे झाकले आणि काहीच बोलत नव्हती. रोहित म्हणाला, तिथं सुद्धा औषध लावावं लागेल, काढतेस ना? राणीनं तिचा हात तिकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण तिचा हात दुखला आणि ती म्हणाली, नाही जमत. रोहित पुन्हा घसा साफ करून डोळे झाकून म्हणाला, तुझी हरकत नसेल तर मी करू? आणि राणी डोळे झाकून हो म्हणाली. आणि रोहितने आता खूपदा विचार केला. त्याच्या कोरड्या पडलेल्या ओठांवरून 17 वेळा जीभ फिरवली आणि खूप हिंमत करून डोळे झाकून त्यानं पाठीमागून तिच्या बाचे हुक काढले. तसा त्याच्या राकट बोटाचा स्पर्श तिच्या पाठीला झाला आणि राणी हळूच ओरडली, आ. आणि रोहितला वाटलं तिला पुन्हा दुखलं की काय, आणि तो तिला म्हणाला, सॉरी, दुखलं का? आणि ती पुढे गालात हसून मुद्दाम म्हणाली, हो, खूप दुखलं, पण तुम्हाला नाही कळणार. आणि जसं त्यानं तिच्या ब्राचे हुक काढले तसं तिच्या ओरोजांनी पुढं मोकळा श्वास घेतला. आणि आता त्यांनाही बहुतेक राणीसारखीच रोहितकडून काहीतरी अपेक्षा होती. तिच्या अख्ख्या शरीरात सळसळ सुरू होती आणि पाठीमागे वळावं आणि त्याला घट्ट मिठी मारावी असं वाटायचं आणि ते उरोज त्याच्या छातीला भिडवावेत. पण तो कोणाचीच अपेक्षा पूर्ण करणार नव्हता. तशी तर रोहितकडून अपेक्षा तिच्या ओठांना, तिच्या गालाला, हाताला, उरोजांना, कमरेला, सगळ्यांनाच होती. तिच्या अख्ख्या शरीराला त्याची गरज होती. पण रोहित गप्प होता. आणि त्याने ती उरलेली पट्टी बाजूला केली आणि तिच्या मांसल पाठीत ते घट्ट रुतल्यामुळे जो वन पडला होता त्यावरून बोट फिरवलं आणि राणीच्या शरीरात पुन्हा आगडोंब उसळला. आणि आता त्यानं ते सगळं स्वच्छ केलं. तिला मलम लावला आणि म्हणाला, 10 मिनटं अशीच थांब. आणि मग त्यानं स्वतःचा शर्ट काढला आणि तिने बघितलं, त्यालाही खूप लागलं होतं. मग तिनंही लाजत लाजत त्याची जखम स्वच्छ केली आणि तिच्या एका बोटाने त्याच्या पाठीवर मलम लावताना हळूवार राणी त्याच्या पाठीवर बोटाने रेष मारून आय लव्ह यू असं लिहित होती.
पण तिच्या एका बोटाच्या स्पर्शानेही रोहितच्याही शरीरात हलचल व्हायला सुरुवात झाली. मग आता दोघेही झोपताना त्या बाजूनं झोपू शकत नव्हतेच ज्या बाजूला लागलं होतं. राणीनं पुढे तोंड केलं आणि उजव्या कुशीवर झोपली आणि रोहितही उजव्या कुशीवर झोपला तिच्या पाठीकडे तोंड करून. आणि राणीनं आता मलम लावताना त्यानं जे काही केलं ते सगळं आठवतच डोळे मिटले आणि तिच्या वेदना पळून गेल्या. आणि सरांनासुद्धा हेच आठवत असेल का असं तिच्या मनात आलं. पण रोहित, त्याला असलं काही नव्हतं आठवत. त्याच्या डोक्यात मात्र संग्रामराजे शिर्के बसला होता आणि त्याला उद्याच्या उद्या कुठेतरी गाठायचं आणि फटके द्यायचे असं म्हणून त्यानं त्याचा सगळा राग डोळ्यात साठवून डोळे मिटले.